नमस्कार मंडळी, आज आपण मक्याचे कटलेट बनवणार आहोत। त्यासाठी मका घेतला आहे मी उकडून, बेसनाचे पीठ घेतले, तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि ब्रेड क्रम्ब घेतलेत, गाजर, शिमला मिरची, बीट आणि कोथिंबीर आणि उकडलेला बटाटा आहे, आलं लसूण आहे आणि मिरची आणि लिंबू घेतले। आणि आता आपण हे मिक्सरमधनं क्रश करून घेणार आहोत। हा मका उकडलेला आहे, तो आता मिक्सरमधनं जाडसर वाटून घेऊ। हा आता मी मका मिक्सरच्या भांड्यात घेतला आहे, त्यात लसूण, आलं आणि मिरची टाकून घेते आणि हे आता मी छानसं बारीकसं जाडसर असं वाटून घेणार आहे। आता आपण भेटूया, जाडसर वाटून झाले बघा मका। आता मी छानपैकी क्रश करून घेतला आहे, त्यात आता मी उकडलेला बटाटा आणि आपल्या सगळ्या भाज्या टाकणार आहे। त्या सगळ्या भाज्या आपण टाकायच्या आहेत। मस्त कलरफुल दिसतंय की नाही, छानपैकी। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यात टाकू शकता। आणि आता आपण ह्यात थोडंसं पीठ टाकणार आहोत तांदळाचं। तुम्हाला जितकं बाइंडिंग कमी जास्त लागू शकतं, हे बेसन पीठ घेतलं आहे। यात आता आपण लिंबू पिळून टाकणार आहोत। हे लिंबू पिळून टाकलं आहे। आता त्यात आपण तिखट टाकूया, लाल तिखट टाकलं आहे, हळद टाकली आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता आणि धण्या जिऱ्याची पूड टाकली। आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत छानपैकी। पाणी घालायचंच नाही आहे यात तुम्ही तांदळाचं पीठ तुम्हाला कमी जास्त लागू शकतं, तशाप्रमाणे तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता। हे बघा, आता आपण हे सगळं असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक गोळा बनवून घ्यायचा आहे। हे आपण छानपैकी मिक्स करून घेतला आहे गोळा। आता ह्यात मीठ टाकायची मी विसरलेली, ते मीठ टाकलं आहे आणि ह्याचा आता आपण छानपैकी गोळा करून घेऊया। हे बघा, मी असे छान त्या मिश्रणाचे गोळे करून घेतले आहेत। आता इथे मी ही तांदळाच्या पिठाची सरी करून घेतली आहे, ती आता आपण यात कटलेट बुडवणार आहोत आणि आपल्या ब्रेड क्रम्बमध्ये असे घोळवून घेणार आहोत। आणि आता ते आपण तेलात सोडले। आणि आता आपण छानपैकी दोन्ही साईडला फ्राय करून घेणार आहोत। दोन्ही साईडनी आता मीडियम गॅसवर फ्राय करून घेऊया। हे बघा, कटलेट आता आपले किती छान तयार झाले आहेत। ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका।